नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगलीमध्ये राष्ट्रवादीत स्वीकृत वरून राडा. गटनेत्यांनी पद विकल्याचा ज्येष्ठ नेत्यांचा खळबळजनक आरोप. थेट सुनेत्रा पवारांकडे तक्रार करणार. नेमकं काय घडलं? सांगली महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाचा मोठा स्फोट झाला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबर जाधव यांनी गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यावर गंभीर आरोप करत स्वीकृत सदस्यपदासाठी मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दिगंबर जाधव यांच्या दाव्यानुसार त्यांच्या नावासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडून अधिकृत शिफारस पत्र आले होते. असे असतानाही गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश टाळून ऐनवेळी दुसऱ्या नावाचा प्रस्ताव दिला. केवळ आर्थिक उलाढालीतून माझे नाव कापण्यात आलं असा थेट आरोप जाधव यांनी केला आहे. अशोक मासाळे यांच्या निवडीवर आक्षेप. ज्या अशोक मासाळे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली त्यांच्यावरही जाधव यांनी निशाणा साधला. मासाळे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांकडे अर्ज केला होता. त्यांचा पक्षाशी कोणताही जुना किंवा थेट संबंध नाही. अशा व्यक्तीला संधी देऊन निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याची भावना जाधव यांनी व्यक्त केली. मोठी आर्थिक उचल घेऊन आपले नाव कापले गेल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू असल्याचं सांगत त्यांनी बागवान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.